आणि निलेश. त्यानंतर आता सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर लगेच त्या बारामतीला जातील अशी देखील माहिती समोर आलेली आहे. तर पवार कुटुंबियांसाठी दुखवटेचा सध्याचा हा काळ आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस त्या बारामतीत राहणार आहेत अशी देखील माहिती आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व जे मान्यवर आहेत ते देखील लोकभवन मधून रवाना होत आहेत. आजच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता यांच्यासोबत आणखीन एक तिसरा चेहरा जो आहे, जो आता यांच्यासोबत असणार आहे, तो म्हणजे सुनेत्रा अजित पवार. आणि एकत्रितच या सोहळ्यानंतर सर्व मान्यवर जे आहेत ते या ठिकाणाहून निघून गेल्याचं आपल्याला दिसतंय. यामिनी अगदी निलेश, आपल्याला सुनेत्रा पवार या काही दिवस पुढचे बारामतीमध्येच बघायला मिळतील आणि त्यानंतर कदाचित त्या या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे प्रकर्षाने अशा पद्धतीने स्वीकारून मग त्या या सगळ्या राजकारणामध्ये सक्रिय होतील असं दिसतं आहे. मात्र उपमुख्यमंत्री पदाची ही जबाबदारी सोबतच पक्षाच्या संघटना बांधणीची जबाबदारी असेल, पक्ष वाढवण्याची जबाबदारी असेल, सोबतच आगामी ज्या अगदी येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत या सगळ्यामध्ये देखील त्यांना आपलं कसब पणाला लावावं लागणार आहे. यावेळी आगामी निवडणुकांचं एक मोठं आव्हान तर त्यांच्यासमोर असणारच आहे. सध्या त्यांची संक्षिप्त माहिती देखील आता आपल्या हाती लागलेली आहे. शिक्षण त्यांचं बीकॉमचं झालेलं आहे. धाराशिवमध्ये तेर नावाच्या गावामध्ये त्यांचं जन्म ठिकाण आहे आणि अनेक महत्वाची पदं देखील त्यांना भूषवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 25 जून 2024 रोजी त्या राज्यसभेच्या सदस्य म्हणून देखील महाराष्ट्रातून गेल्या होत्या. अध्यक्ष म्हणून बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क देखील त्यांना काम केलं होतं आणि असं तऱ्हेनं एक प्रोफाईल असणारी व्यक्ती उपमुख्यमंत्री पदावर बसण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सर्व मान्यवर व्यक्ती जे आहेत ते सुनेत्रा पवार जे आहेत त्या आता काही क्षणांमध्येच बारामतीच्या दिशेने रवाना होतील अशी देखील माहिती मिळालेली आहे. या पुढच्या काही दिवस त्या बारामतीत थांबल्यानंतर लवकरच पुन्हा एकदा त्या सक्रिय आपल्याला काम करताना दिसतील. यासोबतच प्रशासकीय कामकाजामध्ये देखील त्या आपल्याला उपस्थित असल्याचं दिसणार आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्या मंत्रालयात जात आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण मंत्रालयामध्ये त्याचा जो पदभार आहे तो देखील स्वीकारणं महत्त्वाचं आहे. अजित पवार यांचं जे 6व्या मजल्यावरचं दालन होतं तेच दालन कदाचित सुनेत्रा पवार यांना मिळू शकतं आणि त्याच ठिकाणी त्यांचा जो कामकाज आहे ते कामकाज त्या सुरू करू शकतात अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. यामिनी अगदी निलेश, आपल्याला असं कळतं आहे की अगदी छोट्याशा गावामधून त्यांचा हा प्रवास सुरू झाला, किंबहुना त्यांनी जेव्हा सामाजिक जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात केली तेव्हा अनेक छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला हा प्रवास सुरू केलेला होता. ज्यावेळेला एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेली आहे, अर्थातच या सगळ्यावरती जरी दुःखाचं सावट असलं तरी राज्यामधल्या एका मोठ्या महिला वर्गाला म्हणजे अर्थातच काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. यामिनी आपल्यासोबत नवाब मलिक आहे, आपण त्यांच्याशीच बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्वाच्या सोहळ्यामध्ये ही सर्व नवाब मलिक बातचीत करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सनम देखील आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न देखील आहेत. संपूर्ण मलिक कुटुंब या सोहळ्यामध्ये होतं. अगदी एक छोटीशी प्रतिक्रिया, छोटीशी पाबंदी माझ्यावर बंदी आहे बोलायला. नवाब मलिक यांच्यावर बोलण्याची बंदी आहे, त्यामुळे त्यांना बोलणं टाळलं आहे. मात्र या सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि याच ठिकाणाहून सर्व मान्यवर निघताना आपल्याला दिसत आहेत. आजच्या या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व मंडळी उपस्थित होती. महायुतीतल्या घटक पक्षातले काही महत्त्वाचे चेहरे देखील या ठिकाणी आले होते आणि या सोहळ्यानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या काही का केली जाते त्यांचा शपथविधी हा सगळा पार पडण्यासाठी याच्यावर भाष्य करायचे. सर, उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीची मागणी आहे की वित्त खातं आणि जे दुसरं इतर खातं होतं ते सुद्धा राष्ट्रवादी, त्याच्याबद्दल विचार केला जाईल. नो कॉमेंट्स. पण त्या अर्थ बघतोय की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन हा निर्णय घेणार होता, तरी शरद पवार राष्ट्रवादी सांगितलं का विलिनीकरणाचं जे आहे दादांना ते मान्य होतं. यावर मी भाष्य करू शकत नाही. हिंदी दे दिया हिंदी ये नाही को दिया. तर हे सगळे जे नेते होते, हे सगळे आमदार जे या शपथविधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते त्यांनी म्हणजे बीडच्या पालकमंत्री पदाचं काय आता बीडचं पालकमंत्री जसं अजितदादा यांच्याकडे होतं तसं आता ताईंनी घ्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण दादांनी जे काही अनेक विकासाचे प्रकल्प बीड जिल्ह्यात सुरू केलेले आहेत
ते पूर्णत्वाला न्यायचं असेल तर ताईच यांनीच पालकमंत्री झालं पाहिजे अशी आमची भावना आहे. खरं तर 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पुणे जिल्हा असेल, यासोबतच बीड जिल्हा असेल. आता कामकाजाला ते सुरुवात करतायत. अर्थ खातं सुरुवातीला त्यांच्याकडे नसेल, मात्र कालांतराने ते देखील मिळू शकतं. नाही, ते काय आम्हाला काही कल्पना नाही, तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. परंतु जी खाती दादांच्याकडं होती ती खाती ताईसाहेबांना मिळावीत अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षातले महत्त्वाचे आमदार तुम्ही आहात, महत्त्वाचे पदाधिकारी आहात. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा विषय आता लवकरच समोर येईल. आपली काय भूमिका असणार आहे या संदर्भात? नाही, राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्राताई साहेबांनाच मिळावं अशी आमची भावना आहे. सुनेत्रा पवार आता बारामतीच्या दिशेनं रवाना होताना दिसत आहेत. सर्व मान्यवर जे आहेत ते या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत. प्रकाश सोळंके यांना महत्त्वाचं भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवार यांना दिलं गेलं पाहिजे. का असं तुम्हाला वाटतंय? नाही, कारण की आता खऱ्या अर्थानं राजकीय वारसदार म्हणून सुनेत्राताईचं नाव पुढं आलेलं आहे. तर ज्या ज्या जबाबदाऱ्या अजितदादांच्याकडे होत्या त्या सर्व जबाबदाऱ्या त्यांना मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे. ज्या ज्या जबाबदाऱ्या अजित पवारांकडे होत्या त्या पूर्णपणे सर्व जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत. अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. ते सर्व मान्यवर या ठिकाणाहून आपल्याला जाताना दिसत आहेत. आज सुनेत्रा पवार यांची गाडी सध्या बाहेर पडते आहेत. पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आहे आणि नुकतेच या ठिकाणाहून सुनेत्रा पवार आता रवाना झाल्याचं आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी उपसभापती नीलम गोरे देखील आपल्यासोबत आहेत. आपण ताईंशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री या ठिकाणी सुनेत्रा पवार आल्या. कशा पद्धतीने पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपसभापती नीलम गोरे या ठिकाणी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक मान्यवर मंत्री आमदार या ठिकाणाहून आता रवाना होताना आपल्याला दिसत आहेत. माजी मंत्री अनिल पाटील यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अन्य मान्यवर देखील या ठिकाणी आले होते. पुणे जिल्ह्यातले महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या ठिकाणी आहेत. एक महत्त्वाचा क्षण आजचा होता. तुमचे जवळचे, तुम्ही अजित पवारांचे अतिशय जवळचा आमदार, जवळचा नेता आणि आता ते नाही आहे तुमच्यासोबत. आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनींनी जी शपथ घेतलेली त्या शपथच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. कशा पद्धतीनं आता आव्हान त्यांच्या समोर असणार आहे? दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हांवर, खरं तर घड्याळ चिन्हावर दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. वेगवेगळे आव्हानं त्यांच्या समोर असणार आहेत. तो जो निर्णय आहे ते आमचे वरिष्ठ नेते, मी कधी भरून निघणार नाही दादांची, पण आमच्यासारखे अनेक लोक वाट पाहत होते. पण ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी ते आता शिवधनुष्य उचललंय, त्याच्यामुळं आज दादाला मिस केलंय आम्ही. त्या प्रकारे टीका होते की एवढी घाई का म्हणून नंतर करता आला असतं. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांचा हा निर्णय आहे. त्यांनी पार्लमेंटरी बोर्डमध्ये घेतलेला निर्णय आहे. आमदार म्हणून तर आम्हाला तो फॉलो करावाच लागेल. लोक काय टीका टिप्पणी करतात त्यापेक्षा तो पक्ष महत्त्वाचा आहे, तो पक्ष सांभाळणं महत्त्वाचं आहे. या दुःखाच्या क्षणामध्ये सर्वांना सावरणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी जड अंतःकरणानं हा निर्णय घेतलेला आहे. शरद पवार गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे की दादांचं विलिनीकरणाचं स्वप्न होतं. तुम्हाला कधी बोलून दाखवलं होतं, काही चर्चा झाली होती? असं आहे, विलिनीकरणाच्या संदर्भामधल्या चर्चा अनेकदा होत्या आणि प्रत्येकाला वाटत होतं दोन्ही पक्ष एक आले पाहिजे. पण आता शेवटी वरिष्ठ नेते ठरवतील काय, त्याच्यावर मी काय बोलावं एवढा मोठा नाही. अजून संधी आहे पुढे एकत्र येण्यामध्ये? असं आहे, ऑब्व्हियसली आहे. पक्ष इच्छा आहे की एकत्र यावं? 100% पक्ष एकत्र असलाच पाहिजे. आदरणीय साहेब असतील, आम्ही सगळे एकत्र असलो पाहिजे. पक्ष एकत्र असला तर दुसरी लोक घुसखोरी करणार नाहीत. पक्ष नेते म्हणतायत की अशी काही चर्चा झाली आमच्या कानावर नव्हती. नाही, माझी भावना तुम्ही विचारली की तुम्हाला वाटते का पक्ष एकत्र असावा, तर असावाच. स्वराज्य जर दुर्लक्षित झालं तर दुसरेच येऊन राज्य करतात. कोण दुसरे म्हणजे कोण घुसखोरी आणि राज्य करतात? मित्र पक्ष? आमचा पक्ष कुठं जाऊ नये, आमच्या पक्षात जाऊ दे. आता मला आज माझ्या डोक्यात फक्त अजितदादा दिसतात. मला आजही त्या सोहळ्यात मी त्यांना शोधत होतो, पण देव माणूस नाही आहे. माझी काय सर इच्छाच नाही बोलायची. तुमच्यासाठी बोललो मी.
पाहतोय अजूनही वाटतंय की दोन्हीही पक्ष एकत्र व्हावा, विलिनीकरण व्हावा, कारण चर्चा सुरू झाली आणि तसं आता नेतृत्व मिळाले नेत्यांना, आता याच्यानंतरचं जे असेल ते नेते मंडळी ठरवेल काय ते. अध्यक्षपदाचा महत्वाचा मुद्दा आहे. ते सगळे नेते मंडळी आपले तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्ल पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, असे सगळे मिळून ठरवतील. आपण पाहतोय या ठिकाणी नरहरी झिरवळ होते, नवाब मलिक पक्षाचे एक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. सर, खरं तर एक महत्त्वाचे तुम्ही पदाधिकारी आहेत. अगदी थोडक्यामध्ये जाता बोलायला बंदी आहे, परंतु राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा आहे आणि बंदी आहे ना, मी बोलू शकत नाही. आपण पाहतो नवाब मलिक यांना बोलणं जरी टाळलं असलं तरी आगामी काळातल्या घडामोडीमध्ये कदाचित ते एक महत्त्वाचं त्यांच्यावर जबाबदारी देखील असू शकते, कारण महत्त्वाचा पक्ष चीफ मिनिस्टर महिला बन गई है, इसका बहुत, लेकिन क्या है कि ये जो घटना घटी थी बहुत अच्छी नहीं थी, हम अभी संभल नहीं पाए. शरद पवार जो अनुपस्थित थे उस सेरेमनी में, क्या नहीं वो कैसे आएंगे, उनकी पार्टी अलग है, हमारी पार्टी अलग है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधानमंडल के नेता के रूप में राज्यपाल महोदय ने, मुख्यमंत्री महोदय ने, मुख्यमंत्री शिंदे जी ने हमारे नेता सुनेत्रा बहन को शपथ दिलाई. मैं उनका आभारी हूँ. उसका महसूस नहीं होना शायद नामुमकिन है. अगदी थोडक्यामध्ये काय एखादी आठवण एबीपी माझ्याशी शेअर करा. जेव्हा नागपूरला आमच्या एक साप्ताहिक बैठक झाली होती तेव्हा दादांनी जास्त काही जानकारी नाही देऊन फक्त माझा कौतुक केला होता आणि ते मेरी लास्ट साप्ताहिक बैठक होती. ते एक आठवण माझ्याकडे असेल आणि अभिमानाने ती मी शेअर पण करणार आणि खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनली मी ते बघता येते. अल्पसंख्याक खातं आता सुनेत्रा पवारांकडे असणार आहेत. कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये आहेत? नवाब मलिकांकडे होतं, त्यांना देखील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वक्फचे जमिनीचं खूप मॅटर आम्ही दादांकडे घेतलं होतं. मार्टीच्या संदर्भात आम्ही खूप ठिकाणी वेळोवेळ दादांचा फॉलोअप घेत होता. तसंच आम्ही पुढे जाऊन वहिनीकडे ते खाते असेल तर आम्ही ते करून घेऊ. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाली, ते एक अभिमानाची गोष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार. पूर्ण महाराष्ट्राला फायदा होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहेत. अनिल पाटील सातत्यानं माध्यमांमध्ये होते. काय प्रतिक्रिया आहे? उपमुख्यमंत्रीपदी आज सुनेत्रा पवार यांना शपथ घेतली. नाही, आता हा काही आमच्या दृष्टिकोनातून आनंदाचा कुठला क्षण नाही आहे. आम्हाला मजबुरीने का असेना किंवा काही पर्याय नसल्यामुळे आज हा निर्णय घेणं भाग होतं आणि त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे याच्यात आनंद मानण्याचा किंवा आनंद उत्सव होण्याचं काही कारण नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा विषय, राष्ट्रीय अध्यक्षपदाकरता आम्ही हाच आग्रह धरलेला आहे की सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि पक्षाला पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशभर दिशा द्यावी. कधीपर्यंत प्रक्रिया पार पडेल? हे सगळं वर्किंग कमिटीची मिटिंग होईल, त्याच्यानंतर मग त्यावर निर्णय होईल. वर्किंग कमिटीची बैठक लवकरच पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने या संदर्भातला निर्णय होणार आहे अशा पद्धतीची. आणि त्या पद्धतीनं ज्येष्ठ नेते आणि सर्वांनी मिळून आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला लगेच होकार दिला आणि आज तो शपथविधी झाला. तो शपथविधी म्हणजे ही एक संविधानिक प्रक्रिया होती. याच्यात कोणालाच फार काही आनंद नाही, परंतु संविधानिक ज्या प्रक्रिया आहे त्या थांबत नाही. अजितदादाचं नेहमी एकच ध्येय होतं की कुटुंब वेगळं आणि संविधानिक जबाबदाऱ्या वेगळ्या, आणि त्याप्रमाणे संविधानिक जबाबदारी त्यांनी आपली पार पाडलेली आहे आज शपथ घेऊन. गटनेता म्हणून निवड झालेली आहे, मात्र राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी नेमकी कोणाकडे कधी असणार आहे त्याची दादांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत आणि दादांच्या खंबीरपणे पाठीशी. आप लोग चाहते हैं की शरद पवार जो है वो शपथ. दिलीप बनकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर नाशिक जिल्ह्यातले तुम्ही एक महत्त्वाचं नाव आहात. कशा पद्धतीनं नाशिकमध्ये आपल्याला त्यांचा फायदा झाला होता? नाशिक जिल्हा बँकेचा विषय होता, कर्जातली सगळ्यात मोठी बँक अशी त्याची ओळख झाली होती. अजितदादा हे सर्वसामान्यांचे नेते होते. अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळातील जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम दादांनी केलं. दादा गेल्यामुळं खूप मोठी पोकळी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाची ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची झालेली आहे. निश्चित दादांच्या जाण्यानंतर इथं आपण सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्रीपदी
त्यांची आत्ताच शपथ या ठिकाणी झाली आणि सर्व आमदारांनी एकमुखी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. वृत्त काळामध्ये दादांनाच खऱ्या अर्थाने महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुनीताताई त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेल्या असल्यामुळं निश्चितच जे जे कामं असतील राहिलेले ते कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या कामाच्या माध्यमातूनच दादांना खरी श्रद्धांजली त्या ठिकाणी ठरणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपली आली आहे आणि लवकरात लवकर जे काही प्रश्न होते, नाशिक जिल्ह्यातले प्रश्न असतील, वेगवेगळ्या राज्यातले प्रश्न असतील, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर एक आपला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. प्रचंड रडत होता आपण. काय काय आठवणी त्यांच्याबद्दलच्या आणि आज एक महिला महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री म्हणून मिळालेली आहे. आठवणी तर इतक्या आहेत की त्या शब्दांमध्ये मांडू शकत नाही, पण आयुष्यभर दादांच्या विचारांची पाईक राहीन आणि दादांच्या पवार कुटुंबासोबत राहीन, हीच भावना आता तरी सध्या आहे. आज दादांच्या जाण्याने या राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी कुठेतरी थोड्या प्रमाणात भरून काढण्यासाठीचा एक आमच्या आग्रहास्तव सुनेत्रा वहिनींनी निर्णय घेतला आणि पक्ष वाऱ्यावर पडू नये, दादांचे विचार, दादांचं काम हे अर्धवट राहू नये म्हणून आज सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री म्हणून जी काही शपथ घेतलेली आहे त्याच्यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच वहिनी खूप चांगलं काम करतील आणि दादांच्या कामाची पोकळी त्या भरून काढतील ही मला खात्री आहे. विधानसभा निवडणुकीतली खूप आव्हानं मी खरं तर बघितली होती. अजित पवारांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीत सरोजला निवडून आणणार. काय झालं होतं नेमकं त्यावेळेस? कशा पद्धतीनं पैशांच्या बाबतीत खास करून खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या, कशा पद्धतीने मदत केली? दादांची मदत तर मला 2019च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटापासूनच होती, कारण मी भारतीय जनता पक्षाची नगरसेविका होते आणि त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. आता आपण बोलू की नंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.